यारो मुंबई आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्र। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा आज ग्राउंड झालं 22 जुलैला आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 22 जुलैला झालं तर आज ग्राउंड कशा प्रकार झालं यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा एका बॅचमध्ये किती विद्यार्थी रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, एक्सिलेंटचे किती पोरं पास केले, सेकंड ग्रुपचे किती पोरं पास गेले, तिसऱ्या ग्रुपचे किती पोरं पास केले, चौथ्या ग्रुपचे किती पोरं पास गेले आणि त्याचबरोबर टायमिंग काय, एक्सिलेंटसाठी काय टाइम देण्यात येतात 1600 मीटर रनिंगसाठी, सेकंड ग्रुपमध्ये काय टाइम दिला, तिसऱ्या ग्रुपसाठी काय टाइम देण्यात आला आणि चौथ्या ग्रुपमध्ये काय टायमिंग देण्यात आला तर याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला 22 जुलैला त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे चालू होत आहे, त्याचबरोबर जे ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे, कोणकोणते डॉक्युमेंट जर नेले नाही तर आपल्याला घरी पाठवले जाणार आहे, कोणकोणते आपल्याला चुका करायच्या नाही, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे। आज सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी चुका केल्या त्यांना त्या ठिकाणी डायरेक्ट घरी पाठवण्यात आले, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर यारो मुंबई आर्मी रॅली भरतीला ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागत आहे, उंची किती घेतला जाते, छाती किती घेतला जाता, वजन किती पाहिजे, तर सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला यारो मुंबई आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे। कोणकोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही याबद्दल पण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा आज ग्राउंड झाला 22 जुलैला। तर आज काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चुका केल्या तर त्यांना डायरेक्ट या ठिकाणी घरी पाठवण्यात आलं। तर कोणत्या आपल्याला चुकांनी करायच्या, कोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे तर आज जे विद्यार्थी मित्रांनो 22 जुलैला ज्यांचा ग्राउंड झाला तर काही विद्यार्थी आज 22 जुलैला या ठिकाणी ग्राउंडवर आले होते, त्यांचा पण 22 जुलैलाच ग्राउंड होतं। तर ते विद्यार्थी 22 जुलैला ग्राउंडवर या ठिकाणी आले होते तर त्यांना आर्मीवाल्यांनी डायरेक्ट त्या ठिकाणी घरी पाठवण्यात आलं, एक लक्षात ठेवा। भरपूर विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलं कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो, आर्मी भरतीची जी प्रक्रिया एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते, एक लक्षात ठेवा। जे काही आपल्या हॉल तिकीटवर जे काही तारीख आहे त्याच दिवशी आपल्याला जायचं नाही, एक दिवस अगोदर जायचं आहे। तर आज 22 जुलैला ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड होता ते विद्यार्थी 21 जुलैपासून या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते, एक लक्षात ठेवा। म्हणजे सांगायचं वेळेस की एक दिवस अगोदर आपल्याला पोहोचत आहे, जे काही तुमच्या हॉल तिकीटवर जे काही तारीख असेल तर समजा कोणतीही तारीख असेल तर त्याच्या एक दिवस अगोदर आपल्याला ग्राउंडवर हजर राहायचं कारण की ग्राउंडची जी प्रक्रिया एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू होत आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचा आज 22 जुलैला ग्राउंड झालं तर ते विद्यार्थी त्यांच्या हॉल तिकीटवर सुद्धा 22 जुलै तारीख होती तर ते विद्यार्थी 21 जुलैला रात्री त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते, एक लक्षात ठेवा, रात्री 8-9 वाजताच्या दरम्यान, ठीक आहे। तर सर्वात पहिले जे विद्यार्थी मित्रांनो सेंटरपर्यंत पोहोचायचं कसं, सर्वात पहिले आपल्याला ठाणे रेल्वे स्टेशनवर जायचं आहे। ठाणे रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर तिथून तुम्ही लोकल पकडा मुंब्राची आणि मुंब्राची लोकल पकडल्यानंतर तिथून जे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर पैदल जरी गेले तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी APJ अब्दुल कलाम स्टेडियम मुंब्रा या ठिकाणी तुम्ही पोहोचणार आहे किंवा ॲटोन सुद्धा जाऊ शकता, 10-15 रुपये ॲटोला घेणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आता ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड जे 22 जुलैला झालं तर हे विद्यार्थी या ठिकाणी 21 जुलैला रात्री या ठिकाणी 8-9-10 वाजतापासून या ठिकाणी रांगेमध्ये सेंटरवर हजर होते। सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री त्या ठिकाणी देण्यात आली आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केला जात आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, आणि हे जर 2 डॉक्युमेंट नसेल तर डायरेक्ट घरी पाठवले जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वात अगोदर हे 2 डॉक्युमेंट चेक केले, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, आणि हे डॉक्युमेंट चेक केल्यानंतर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्टार्टिंगला जे विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी उंची मोजली आणि उंची मोजल्यानंतर ज्यांची उंची बसली नाही त्यांचा पण त्या ठिकाणी ग्राउंड त्यांना सुद्धा चान्स दिला जात आहे। आणि हे काही झाल्यानंतर आणखीन एक प्रक्रिया होत आहे त्या ठिकाणी की जे विद्यार्थी 2 पेपर पास झाले त्यांचं जे ग्राउंड आहे हे शेवट घेतलं जात आहे, जे विद्यार्थी एकच पेपर पास झाले त्यांचं ग्राउंड लवकर घेतलं जात आहे, ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना बसून ठेवण्यात आलं आणि बसून ठेवल्यानंतर जे 12 वाजेपर्यंत आर्मीला त्या ठिकाणी मुलांना सूचना देत आहे, ठीक आहे।
आपले डॉक्युमेंट बरोबर ठेवा, ठीक आहे. त्याचबरोबर जास्त बोलू नका, आपलीच एनर्जी वेस्ट होणार आहे. तर मोटिवेटसुद्धा करत आहे आर्मीवाले, सूचना पण देत आहे. आणि हे काही झाल्यानंतर जसे 12 वाजले तशी भरतीची प्रक्रिया चालू होत आहे. 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पत्ते हालत नाही, 12 वाजेपर्यंत काहीच होत नाही. जसे 12 वाजले तशी भरती प्रक्रिया चालू होऊन जाते. तुम्हाला 12 वाजेपर्यंत बसूनच ठेवल्या जाते ग्राउंडच्या अंदर. तर जसे 12 वाजले तसे हॉल तिकीट स्कॅन केला. हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी ट्रॅकच्या अंदर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना 100-100च्या बॅचा बसून ठेवल्या जात आहे. आणि 100-100च्या बॅचा जे विद्यार्थी म्हणून बसून ठेवल्या. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगतो मुलं कोणते चूक करत आहे. ज्यावेळेस 1600 मीटर रनिंगसाठी ते धावण्यासाठी सोडत आहे, 1600 मीटर रनिंग जशी आपली स्टार्ट होत आहे, तर तिथं विद्यार्थी घाबरत आहे. तर आपल्याला हे चूक या ठिकाणी करायची नाही, घाबरायचं नाही, हिंमत ठेवा त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं, घाबरू नका, अजिबात घाबरू नका, हिंमत ठेवा, दम ठेवा स्वतःमध्ये, ठीक आहे. घरची परिस्थिती त्या ठिकाणी आठवा, ठीक आहे. तर विद्यार्थी मिळवणं, तुम्ही जर त्या ठिकाणी घाबरले की झालं मग, ठीक आहे. तर घाबरू नका त्या ठिकाणी. तर आज जे विद्यार्थी मिळवणं एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी जे रनिंगमध्ये पास केले तर जवळपास 76 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले आणि बाकी 24 विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर एका बॅचमध्ये 100 विद्यार्थी सोडले, 100 पैकी 76 विद्यार्थी रनिंगमध्ये पास झाले, ठीक आहे. ॲक्सिलेंटमध्ये जे विद्यार्थी मिळवणं 30 विद्यार्थी घेतले आणि सेकंड ग्रुपमध्ये सुद्धा 30 विद्यार्थी घेतले आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये 7 विद्यार्थी घेतले आणि चौथ्या ग्रुपमध्ये सुद्धा 7 ते 8 विद्यार्थी त्या ठिकाणी घेतले. तर अशा प्रकारे 76 विद्यार्थी आज रनिंगमध्ये पास केले. आणि त्याचबरोबर टायमिंगचा जर आपण विचार केला तर ॲक्सिलेंटसाठी जो टाईम दिला जात आहे 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत जर तुम्ही या ठिकाणी आले तर तुम्हाला ॲक्सिलेंटमध्ये घेतलं जात आहे 60 मार्क. आणि त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी जो टाईम दिला जात आहे 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुपसाठी टाईम दिला जात आहे, त्यांना टाईम मार्क भेटत आहे 48. आणि त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपसाठी 1600 मीटर रनिंगसाठी जो टायमिंग देण्यात आला तर तो आला या ठिकाणी 5 मिनिट 45 सेकंड ते 6 मिनिटापर्यंत आणि त्यांना मार्क भेटले 36. आणि त्याचबरोबर चौथ्या ग्रुपसाठी रनिंगसाठी टायमिंग देण्यात आला 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत, ठीक आहे. 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत या ठिकाणी चौथ्या ग्रुपसाठी फुल टाईम दिला जात आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं आणि चौथ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली तर 28 मार्क आपल्याला भेटत आहे. अशा प्रकारे आज विद्यार्थी घेतले आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले त्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले तर त्यांना तिथूनच बॅगा उचलून डायरेक्ट दुसऱ्या गेटच्या बाजूने त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढत आहे. आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांचा त्या ठिकाणी पहिला इव्हेंट लॉंग जम्प होत आहे. लॉंग जम्प झाल्यानंतर झिगझॅग घेतला जात आहे. झिगझॅग झाल्यानंतर 10 पुलअप्सचा घेतला जात आहे. 10 पुलअप्सचा जर काढल्यास 40 मार्क भेटणार आहे. कमी जर काढसान तर कमी मार्क्स भेटणार आहे, ठीक आहे. आणि हे काही झाल्यानंतर आणखी विद्यार्थ्यांची उंची घेतल्या जात आहे. 168 सेंटीमीटर उंची विद्यार्थ्यांची घेतल्या जाते. 168 सेंटीमीटरपेक्षा जर तुमची उंची कमी असेल फेल केला जातं, अपात्र केला जातं. छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि वजन आपलं 50 किलोच्या वरत असलं पाहिजे. 50 किलोच्या जर खाली असेल तर फेल केला जाणार, अपात्र केला जाणार आहे. आणि हे काही झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया चालू होत आहे. त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपला थंब वगैरे घेतला जात आहे. थंब घेतल्यानंतर आपल्याला आधार कार्ड, हॉल तिकीट, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC, त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड ने, कास्ट सर्टिफिकेट, डोमेशियल, कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस स्टेशनमधलं अनमेरिट सर्टिफिकेट, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, एवढे काही डॉक्युमेंट लागत आहे. आणि हे जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले सर्व ओरिजिनल आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स सुद्धा सोबत न्या. आणि त्याचबरोबर नोटरी सुद्धा त्या ठिकाणी लागत आहे. तुमच्याजवळ ॲफिडेविट म्हणून एक फॉर्म आहे तर तो फॉर्म घेऊन आपल्याला डायरेक्ट वकिलाच्या घरून नोटरी करून यायची आहे. तर नोटरी त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं कंपल्सरी आहे. नोटरी आपल्याला करायच्या, वकिलाच्या घरी जाऊन आपल्याला नोटरी करायची आहे. तुम्ही जर समजा या ठिकाणी तहसीलमध्ये केली तर तुम्हाला ते चालणार नाही, एक लक्षात ठेवा. वकिलाच्या घरची आपल्याला नोटरी करायची आहे. तर अशा प्रकारे प्रकृती आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद.